नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील अर्जुन म्हणजेच रोहित परशुराम बद्दल जाणून घेत आहोत. झी मराठी वाहिनीवर अप्पी आमची कलेक्टर ही मालिका सायंकाळी 6:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. या मालिकेत रोहित परशुराम अर्जुनची भूमिका साकारताना दिसतोय. रोहितचा इथपर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. अप्पी आमची कलेक्टर मालिकेतील अर्जुन म्हणजेच रोहित हा असा सर्वगुणसंपन्न मुलगा आहे ज्याच्या कलेचं कौतुक करू तितकं कमीच आहे. फक्त अभिनयातच नाही तर रोहितने इतरही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. शाळेत असताना रोहित वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक पटकवायचा. तिथून त्याच्यातील कलाकार घडत गेला. वक्तृत्वामध्ये अव्वल असल्यामुळे कॉलेजमध्ये रोहितला सूत्रसंचालन करण्याची संधी मिळायची. रोहितच्या फक्त जिभेवर सरस्वती विराजमान नाही तर त्याच्यावर बजरंगबलीचा देखील आशीर्वाद आहे. 2017 रोहितने मिस्टर इंडियाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 2006 पासून त्याने बॉडी बिल्डिंगचं प्रशिक्षण सुरू केलं आणि राष्ट्रीय स्तरावर त्याने बरीच पारितोषिके देखील पटकावली. त्यानंतर त्याने पुण्याला स्वतःची व्यायामशाळा सुरू केली. जवळपास 650 प्रशिक्षणार्थी त्याच्याकडून प्रशिक्षण घेत होते. याचसोबत रोहित एक चांगला आहार तज्ज्ञ देखील आहे आणि आज तो काही लोकांना डाएट प्लॅन सांगतो. 2018 त्याच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं. इथूनच एक कलाकार म्हणून त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. रोहित हा विक्रम गोखले गुरुजींचा विद्यार्थी आहे. त्यांच्याकडून त्याने अभिनयाचा अभ्यास केला आणि स्वप्नांच्या शहरात म्हणजे मुंबईला आला. मुंबईला आल्यानंतर सर्वात आधी तो शाहरुख खानचा मन्नत हा बंगला पाहण्यासाठी गेला होता. रोहित शाहरुखचा खूप मोठा चाहता आहे. रोहितच्या या प्रवासात त्याच्यासोबत असणारी एक खास व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी. माझ्या लग्नानंतर आयुष्याची शिल्पकार माझी बायको पूजा आहे असं तो नेहमी म्हणतो. अभिनय, बॉडी बिल्डिंग यासोबत रोहितला उत्तम स्वयंपाक देखील येतो. रोहितच्या घरामध्ये लेकीचा जन्म झाला असून रोहित आणि पूजाने लेकीचं नाव रुई असं ठेवलेलं आहे. रोहित म्हणतो पुन्हा एकदा मारुतीरायाने आशीर्वाद दिला आहे. आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि गोड आशीर्वाद दिलाय. शनिवारी तिन्ही सांजेला मुलगी झाली म्हणून रोहितने लेकीला रुई असं नाव दिलं. रुई या नावाचा अर्थ स्नेही असा होतो. रुई हे नाव खूप सुंदर असून परमात्म्याशी जोडणारं असं हे नाव आहे. मारुतीला जी पानं अर्पण केली जातात त्याला रुई असं म्हणतात, जे हनुमानाला अतिशय प्रिय असतात. व्हॅलेंटाईन डेबद्दल रोहित म्हणतो, खरं तर प्रेम व्यक्त करायला लागलं नाही पाहिजे, ते आपल्या वागण्या बोलण्यातून दिसायला हवं. मी माझ्या पत्नीच्या पिरियडच्या दिवसामध्ये सकाळी तिच्यासाठी 1 कप चहा आणि थोडासा केक अशी छान डिश सजवून ठेवतो, ज्यामुळे तिचे पुढचे 4 दिवस छान जातात. प्रत्येक वेळी आय लव्ह यू म्हणायची गरज नसते. पाण्याचा 20 लिटरचा जार तिने न सांगता व्यवस्थितपणे हांड्यात ओतून दिला तर त्यातून आपोआप प्रेम व्यक्त होतं. मी हे स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. मालिका करणाऱ्या कलाकारांचं असं काही स्पेशल प्लॅन नाही आहे, कारण अर्जुन आणि अप्पीवर प्रेम करणारे रोज एपिसोडची वाट पाहत असतात. त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देणं हे मी माझं कर्तव्य समजतो असं रोहित म्हणतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जर सुट्टी मिळाली तर खूप मोठं गिफ्ट असेल. मग केक वगैरे तर कापूच. शेवटी पूजाला फक्त एक निरोप द्यायचा आहे की तू जशी आहे तशीच कायम राहा. तुझ्यात मला माझं बळ दिसतं. दरम्यान रोहित सध्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अर्जुन भूमिका साकारत असून मालिकेच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचलाय. इतकंच नाही तर त्याने अपार लोकप्रियता देखील मिळवलेली आहे. अर्जुन वर्षा विनायक कदम म्हणजेच अभिनेता रोहित परशुराम याच्या लहान मुलीला म्हणजेच रुईला 100 दिवस पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने त्याने एक छान छोटासा कार्यक्रम शाळेत साजरा केला होता. आसगावमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन त्याने मुलांना परीक्षेसाठी आणि लेखनासाठी पॅड दिले. रोहितने प्रेरणा देणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व इतिहास घडवणाऱ्या स्त्रिया म्हणजे राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, इंदिरा गांधी, सायना नेहवाल आणि गीता फोगत यांची चित्र आणि नुकताच यशस्वी झालेला चंद्रयानचा क्षण लक्षात राहावा म्हणून त्याचं चित्र स्टिकर पॅडवर लावलं होतं. त्या भेटवस्तू देताना निरागस मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला खूप सुख देऊन गेला. त्यांच्यासोबत गप्पागोष्टी केल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील इतिहास घडवणाऱ्या स्त्रियांबद्दल माहिती दिली व चर्चा केली. या सगळ्या गोष्टींचं मुलांना खूप कौतुक वाटतं. लहान मुले नेहमी भेटवस्तूसाठी उत्साहित असतात. हे सगळं करत असताना मला मनापासून बरं वाटतं. शाळेतील मुलं माझी खूप लाडकी आहेत असं तो सांगतो. रोहित म्हणतो, मालिका हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक घरात अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्री मराठी मालिकांचा बोलबाला पाहायला मिळतो. या मालिकेच्या कथा प्रत्येक घरात काही प्रमाणात मिळत्या जुळत्या ठरत असल्याचं पाहायला मिळतात. सासूसुनेची भांडणं, कटकारस्थान या गोष्टीने एक वेगळं स्वरूप घेतलं आहे. त्यामुळे अनेक वाहिन्यांचा TRP घसरला होता. मात्र आता प्रत्येक मालिका त्याचा आशय हा वेगळा असल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित म्हणतो, मी 2 वर्षापासून मुंबईच्या लोखंडवालामध्ये एका चॅनलमध्ये काम करत होतो. कंटेंटचं काम बघायचो. तेव्हा तिथे आलेले लेखक लोक फार छान स्टोरी मला सांगायचे. माझी स्टोरी एकदम आउट ऑफ द बॉक्स आहे असं जवळपास प्रत्येकजण म्हणायचा. तेव्हापासून मला आउट ऑफ द बॉक्स हा शब्दप्रयोग खूप आवडायला लागला.
त्याचा अर्थ काहीतरी वेगळं, जगावेगळं हे कळलं. तेव्हा मी तो बोलण्यात वापरायला लागलो. आउट ऑफ द बॉक्स असं बोललं की मला कॉन्व्हेंट शाळेत पहिला नंबर आल्यासारखं वाटायला लागलं. दिवस निघून गेले, शब्दप्रयोग विस्मरणात गेला आणि मला एक सिरियल मिळाली, अप्पी आमची कलेक्टर. इथे आल्यावर शूट सुरू झालं. आशुतोष सरांना भेटल्यावर मला वाटलं की आउट ऑफ द बॉक्स शब्द वापरण्याआधी तो इंग्रजी लेखक आशुतोष सरांशी तास दीड तास गप्पा मारून कॉलर ताट करून गेला असेल आणि मग जगाला हा शब्दप्रयोग बहाल करून रिटायर झाला असेल. असो, अप्पी आमची कलेक्टर म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगचा एक उत्तम नमुना आहे. हे मी एक अभिनेता म्हणून नाही तर एक प्रेक्षक म्हणून पण तेवढ्याच ठामपणे सांगू शकतो. यात दाखवला जाणारा प्रत्येक सीन थॉट प्रोसेसने शूट केला जातो आणि ती प्रोसेस म्हणजे आउट ऑफ द बॉक्स हे मला कळून चुकलंय. मराठी सिरियलचा पॅटर्न आता आउट ऑफ बॉक्स होत चाललाय बरं का, असे अभिनेता रोहित परशुराम याने म्हटलं आहे. रोहित परशुराम याला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.